आखाडा तयार करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांच्या पोरावर राज्यकर्ते हे गुंड आहेत हे त्यांनी त्याच दिवशी सिद्ध केलं होतं। या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्यावर हल्ला झाला, आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट होतो। त्यानंतर आम्ही अजित पवारांना जाब विचारायला या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघालो। त्यावेळी वाटेत मला निरोप आले की अजितदादा हे पुण्यातच येणार आहेत आणि आपल्याला पुण्यात भेटायचं आहे। त्या ठिकाणी आम्ही पुण्यात संध्याकाळी दवाखान्यात ॲडमिट झालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11चा टाईम असताना 2:30-3 वाजले आम्हाला भेटायला। अजितदादांनी स्वतःला पंतप्रधानापेक्षाही जास्त संरक्षण त्या ठिकाणी मागवून घेतलं होतं। मग दादांना एवढी शेतकऱ्यांची भीती वाटते, तर मग शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला करताना तुमच्या कार्यकर्त्यांनी हा का विचार केला नाही? त्यानंतर त्या सगळ्या घडामोडीनंतर भेट झाली। भेटीच्या दरम्यान अजितदादांनी आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत निर्णय होईल आणि मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे। राज्याच्या कृषी मंत्र्याच्या संदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय होईल हे अपेक्षित होतं। आमच्यासह राज्यातला शेतकरी काल अजितदादांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला होता। आम्हीही त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत निर्णयाची वाट बघितली। आपल्या माध्यमांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाहत होतो की राजीनामा होणार, समज देणार, खाते बदल होणार, या सगळ्या प्रक्रिया आम्ही काल दिवसभर बघितल्या। परंतु शेवटी जे अपेक्षित आम्हाला होतं, शेतकऱ्यांच्या पोरांना होतं, ते काही घडलं नाही। महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्हाला असे चुकीचे लोक सांभाळायचे हे काल सिद्ध झालंय। शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवैधानिक शब्द वापरणारे लोक तुम्हाला पोसायचे आहेत का, पोसायचे हे आम्हाला आणखीन कळालेलं नाही। कुठल्या निवडणुकाचं गणित घालताय, कुठली रणनीती आखताय का, ह्याला काढल्यामुळं काय राज्यात इफेक्ट होईल, याच्याशी शेतकऱ्यांच्या पोरांना काहीही देणे घेणं नाही। परंतु काल शेतकऱ्यांच्या पोरांना आणि शेतकऱ्यांना असंवेदनशील कृषी मंत्री हटवला गेला पाहिजे एवढंच माहीत होतं, परंतु तो निर्णय झाला नाही। अजितदादा पवार आणि आमच्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादांनी मला शब्द देऊन सांगितलं होतं की मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल। परंतु अजितदादांनी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाहीत। फक्त भाषणात बोलण्यापुरतं ते शब्द आता अजितदादाकडे राहिलेत। एवढा मोठा भ्याड हल्ला शेतकऱ्यांच्या पोरावर केला, बरं आमच्या हल्ल्याचं सोडा, हे एक निमित्त झालं समजा, परंतु तुम्ही दिलेला कृषी मंत्री या राज्यामध्ये त्या सभागृहामध्ये बसून पत्ते खेळतोय, ते रमी खेळतोय मोबाईलवरती। विधिमंडळाच्या चौकशी अहवालामध्ये बरंच काही निघणार आहे। तो अहवाल माध्यमांच्या समोर द्यायला पाहिजे त्या लोकांनी। मी मगाशी गाडीत येताना कुठल्या तरी टीव्ही चॅनलला पाहिलंय, 18 ते 22 मिनिट राज्याचे कृषी मंत्री हे रम्मी खेळत होते असा विधिमंडळाचा अहवाल आलेला आहे, परंतु तो आणखीन बाहेर प्रसारित केलेला नाही। मग शेतकऱ्यांच्या पोरांना ह्या कृषी मंत्र्याकडून काय न्यायाची अपेक्षा राहणार आहे? राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या लोकांनी काल सांगितलं की त्यांना समज दिले आणि दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर त्यांना माफी दिली। पुन्हा आणखीन समजलं की शिंदे गटाच्या मंत्र्याच्या आधी राजीनामे घ्या, मगच आमच्या
राष्ट्रवादीच्या आमदारांचे मंत्र्याचे राजीनामे दिले जातील। म्हणजे लहान लेकरासारखा खेळ ह्या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे। कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नाही। मुख्यमंत्री का हतबल झालेत हेही माहीत नाही। शेवटी सर्वोच्च पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता। आज या दिवसापासून आमचा आणि अजित पवारांवरचा विश्वास उडालेला आमचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अजितदादा पवार यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे। ज्या अजित पवारांकडून पाठीमागच्या काळामध्ये धरण कोरडं होतं, त्या धरणात लघुशंका करू का, म्हणजे त्यांनी ती वेगळ्या भाषेत वापरलं, पण तो शब्द मी वापरणार नाही, कारण आम्ही संवैधानिक शब्दाचा वापर करणारे कार्यकर्ते आहोत। तुम्ही काहीही बोलायला चालतं, तुम्ही शेतकऱ्यांचे पूर्ण निवेदन द्यायला आले त्यांना मारल्याला चालतं, परंतु आम्ही त्या चुका करणार नाहीत। जर दादाच अशा चुकीच्या शब्दाचे वापर करत होते पाठीमागच्या काळात, मग तुमचे मंत्री का करणार नाहीत? म्हणून आम्हाला समजलं की हे तुम्ही सगळे एका माळेचे मणी आहात। फक्त एक मणी मोठा आहे त्यातला, गुरुमणी म्हणतो आपण त्याला, तो गुरुमणी म्हणजे अजितदादा पवार। मग त्याच्यात आता कोकाटे आहेत, सत्ताधारी पक्षातले जेवढे तिन्ही पक्षातले लोक आहेत ती सगळे लोक तसे आहेत। ती माळ पूर्ण कंप्लीट व्हायची आहे। आता तुम्हाला एक 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 मणी सगळा त्यातून उघडा होणार आहे, दिसणार आहे। राज्यातल्या लोकांना आता सरकारकडून अपेक्षा राहिली नाही, त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, विभाग वाईज वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे प्रश्न आहेत। उद्याच्या शनिवारपासून मी मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विभागांचा दौरा करणार आहे। शेतकऱ्याकडून मला बोलावणं येतंय, त्या शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे आणि सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठ बांधून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये एक मोठा आंदोलन उभारण्याचा मानसिकतेत सध्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि आम्ही आहोत। सोयाबीनला भाव नाही, सोयाबीन आमचं आज एकरी उत्पादन घ्यायचं म्हणलं तर उत्पादन खर्च आहे साहेब 22 ते 25 हजार रुपये। तुम्ही केंद्र सरकार कुठला तरी 4,500 4,892 रुपये गेल्या वर्षीचा हमी भाव होता, आता या वर्षी काय नव्यानं काढला आणखी मी माहिती घेतली नाही, परंतु तुम्ही हमी भाव जाहीर करताय। खाली बाजारात आमचं सोयाबीन घेतलं जातं 3,500 3300 3200 रुपयेपर्यंत। तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले, पण खरेदी केंद्र सुरू केल्याच्या नंतर व्यापाऱ्याचं सोयाबीन अगोदर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करता आणि शेतकऱ्यांचे वाहनं मात्र मागे रांगा लावून 8-8 दिवस 10-10 दिवस त्या ठिकाणी उभा करता। म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सिद्ध झालेलं आहे। आता महाराष्ट्रातला शेतकरी जागा झालाय आणि या शेतकऱ्यांची मोठ बांधून सरकारसोबत 2 हात करायची तयारी या महाराष्ट्रातला शेतकरी आणि आम्ही करणार आहेत, एक लक्षात घ्या। निवडणुकीपूर्वी याच अजित पवारांनी सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू। निवडणूक झाली, जिंकून आले, अनपेक्षित मतदान लोकांनी तुम्हाला केलं, सत्तेत बसवलं आणि तुमची भाषा बदलली। आम्ही कर्जमाफीचा विषय बोललाच नव्हता, सरळ सरळ तुम्ही खोटं बोलताय, तरीही आम्ही कालच्या या प्रकरणामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही शब्दाचे किती पक्के आहेत हे महाराष्ट्राला आम्हाला दाखवून द्यायचं होतं। तुम्ही काल दाखवून दिले, तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले की शब्दाचे तुम्ही पक्के नाहीत। दादा तुमचा वादा ही झुटा आहे हे सिद्ध करून दाखवले तुम्ही। काही चुका करायच्या पाठीमागच्या काळात ते धरणाचा विषय झाला त्यावेळेस तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या त्या समाधीवर जाऊन दिवसभर बसलात। काय तर आम्ही आत्मक्लेश महाराष्ट्राला दाखवायचं, एक दिवसभर मी बोललो नाही, समाधीवर जाऊन मी आत्मक्लेश केला वगैरे वगैरे।
ही सगळी नाटकं आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तुम्ही ऐकायला पाहिजे होतं. किंवा विरोधाला विरोध म्हणून विजय घाडगे किंवा छावा संघटना ही कृषी मंत्र्याला विरोध करत नव्हती. महाराष्ट्र बोलतोय हा चुकीचा वागलाय तुमचा मंत्री, तुम्ही त्याला काढलं पाहिजे. तुमची काय मंत्रिमंडळात बैठक होते काय, तुम्ही लगेच सगळं चित्र बदलून टाकता काय, संध्याकाळी ताज हॉटेलमध्ये तुमच्या पार्ट्या होतात काय, काय पद्धत लावली आहे सरकार तुम्ही. परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी खरं रूप तुमचं काल बघितलेलं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही निर्णय न घेतल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठी किंमत मोजावी लागणार आहे. विचारा काय तुम्हाला विचारायचं असेल तर. नाही, उद्या शनिवारपासून मी बाहेर पडतोय. मराठवाड्यातून सुरुवात आहे माझी, नांदेड जिल्ह्यातून. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, धाराशिव, बीड, धाराशिव, लातूर हा पहिला टप्पा. त्याच्यानंतर मी विदर्भात जाणार आहे. विदर्भातले काही जिल्हे करल्यानंतर खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र असा दौरा आहे. काही नाही, फक्त जातीचं समीकरण. कोकाटे हे मराठा आहेत म्हणून मराठा समाज विरोधात जाईल आणि गणित उद्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायता काय आहेत त्याच्यासाठी त्यांनी गणित लावलेलं आहे. ह्या लोकांना काही देणे घेणं नाही, फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत आणि सत्ता ताब्यात ठेवायच्या, एवढं यांच्या डोक्यात आहे. काही यशस्वी होणार नाही, एक लक्षात घ्या. तुम्ही शेतकऱ्यांना डिवचले. आता या जगाला पोसणारा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला तुम्ही डिवचलंय. तुमचा कसलाही फॉर्म्युला आता काम करणार नाही आणि महाराष्ट्र सरकारला हे सगळी किंमत तुम्हाला मोजावं लागणार, एक लक्षात घ्या. कर्जमाफी, पीक विमा आणि सोयाबीनला 8,500 रुपये भाव, ह्या दौऱ्यातले प्रमुख 3 मुद्दे आमचे राहणार आहेत. नाही, आता आज संध्याकाळी आमचा पूर्ण रूट ठरतोय. जिल्हा वाईज, तालुका वाईज, गाव वाईज लोक बोलवायला लागले. गाव खेड्यातूनच आम्ही तो दौरा काढणार आहोत. माझ्यासोबत रविकांत तुपकर साहेबांची शेतकरी क्रांतिकारी संघटना आहे. आणखीन काही समविचारी संघटना, शेतकऱ्यांचं हित ज्यांना पाहायचं आहे, मोठा दृष्टिकोन ठेवून सोबत येणार आहे, त्यांना आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, आणि तुपकर साहेब तर आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यात आहेत. नाही, एक लक्षात घ्या, छावा संघटना म्हणजे शेतकऱ्यांची पोरं. मी पहिल्या दिवसापासून सांगतो, आमच्या संघटनेत कुठल्या अधिकाऱ्याची पोरं नाहीत. आमच्या संघटनेत सगळे शेतकऱ्यांची पोरं, गरिबांची पोरं आहेत आणि ही गरिबांची लढाई आता श्रीमंताच्या विरोधात सुरू झाली. होईल ना, संघटनेची बांधणी होईल. एक मजबूत शेतकऱ्यांचं संघटन म्हणून छावा संघटनेकडे इथून पुढं लोक बघतील. समाजाचे विषय आहेत, त्याही लढ्यात आम्ही आहोत आणि जातीपातीचा विषय नाही. आता जरी संघटना सर्वश्रोत आहे की मराठा समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जातं छावा संघटनेला, परंतु आता जातीची आणि मातीची या दोन्ही लढाया आता ताकदीने लढायच्या. नाही, एक लक्षात घ्या, आमच्याशी संपर्क करायचा संबंधच येत नाही. या लोकांना माहीत झाले की आपण आपल्याला जे करायचं त्यांनी ते ठरवलेलं आहे. आपण AC मध्ये बसून, चेंबरमध्ये बसून जो निर्णय घ्यायचे ते घ्यायचेच आहेत. या लोकांना काय संपर्क साधायचा, यांना आणखीन कुठंतरी ठोकून काढायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची पोरं ही लढायला तयार झालेले आहेत. सरकार आमच्यावर हल्ले आणखीन पुढच्या काळात करणार आहे हे आम्हाला माहिती आहे.
त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद वाढवणं आणि शेतकऱ्यांची पोरं लढायला सज्ज होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. नाही पाटील, मी आता तेच म्हणलं ना, जातीच्या बरोबर मातीची ही लढाई महत्त्वाची आहे. दोन्ही लढाई आम्ही ताकदीनं लढणार आहोत. बच्चू भाऊ पण या सगळ्या लढ्याकडे लक्ष ठेवून आहेत. बच्चू भाऊ पण या लढ्यात सोबत राहतील. नाही, एक लक्षात घ्या, आम्ही न्यायाची अपेक्षा सोडून दिलेली आहे. आता ज्या दिवशी अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला आणि लातूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून सांगितलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा पुरवणी जबाब गेलेला आहे. आणखीन पोलिसाकडून आम्हाला आणखीन निरोप नाही किंवा काय त्याच्यावर कारवाई केली ह्याच्या संदर्भात ही माहिती नाही, ती दिलीही नाही त्यांनी. मग आम्ही तो सगळा नाद सोडून दिला आता, कारण आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. किंमत राहिली नाही. अजितदादाच्या शब्दाला ग्रह खात्यातच नाही, सरकारमध्येही किंमत नाही असं वाटायला लागलं आणि पक्षातही नाही. दादाचं काही चलत नाही असं दिसायला लागलं. हो, कशासाठी ठेवायचं? शेतकऱ्यांच्या पोरांना इथं मरस्तोर मारलं, तुम्ही त्या लोकांना पहाटे जामीन देता, मग कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही चोरांना पाठीशी घालताय, कुणाच्या सांगण्यावर घालताय मला माहित नाही. अजिबात नाही, आणखीन तर काही केलेलं नाही. त्याच्या संदर्भात मला माहिती नाही. आता शेतकरी सगळे रस्त्यावर उतरणार आहेत. मी एवढंच सांगतो की सूरज चव्हाणांनी सांभाळून राहू. कोण काय करेल मला माहित नाही, परंतु त्यांना माझा सल्ला आहे, सांभाळून राहा. स्वागत करू ना. आता दौरा ज्या दिवशी आमचा संपेल, जसं एक एक टप्पा पूर्ण होईल त्या टप्प्यात आमच्या सगळ्या विभागवाईज लोकांची चर्चा होईल, त्या टप्प्याने आम्ही जातोय. पण शेतकऱ्यांची मजबूत ताकद या महाराष्ट्रात उभी राहील. या टप्प्याला किती दिवस कालावधी लागेल? 15 दिवस. 15 दिवस. ज्या पद्धतीने नागपूरमध्ये तुमचा ऑपरेशन झाला, महाराष्ट्रभर करणार, वाटेमध्ये तुमच्या दौऱ्याच्या दरम्यान परत एकदा हलवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या सुरक्षेवर आपण काय प्रयत्न करताय का? नाही, हल्ला झेलू पचवू, शेतकऱ्यांसाठी मरायला तयार झालेले कार्यकर्ते होतात. आम्हाला बघायचे सरकार किती मारणार आहे. मार खायला तयार आहोत, मरायला तयार आहोत. नाही नाही नाही, मला संरक्षणाची अपेक्षा नाही. अहो, ज्या लोकांनी मला मारल्याच्या नंतर, माझ्या सहकार्याला मारल्याच्या नंतर संरक्षण आम्हाला द्यायचं सोडून त्यांना संरक्षण दिलं, इथं ह्या गेस्ट हाऊसला संरक्षण वाढवलं, एक लक्षात घ्या. मग सरकार कुण्या पद्धतीने काम करते हे तुम्ही बघितलं त्या दिवशी सगळं चित्र. मग ह्या लोकांकडून मी संरक्षण मागायची गरज नाही. माझे शेतकऱ्यांची पोरं आहेत माझ्यासोबत. या दौऱ्यामध्ये किती लोक जाणार आहेत तुमच्यासोबत? हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांचं सगळं आग्या मोहळ आहे. मी त्याची कल्पना करू शकत नाही की आता किती लोक निघतील काय माहिती नाही. असंच पुढे आग्या मोहळ आमने सामने आले ते होईल. जे घडल ते तुम्हाला दिसणारच आहे. तुम्ही सोबतच असणार आहेत. आपल्या मारहाणीमध्ये या लातूरच्या ठिकाणी अशी काही व्यक्ती नव्हते त्या ठिकाणी, तरी पण त्यांची नावे तुम्ही घेतला असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण तुम्ही फिर्याद दिली म्हणून त्यांनी नावं घेतली. पोलिसांनी तो व्हिडिओ पाहायला पाहिजे. त्याच्यात कुणी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करा. जे नसतील त्यांची नावं तुम्ही काढा. वाटलंच आमचं त्याचा जबाब नोंदवा. आम्ही म्हणत नाही तुम्ही त्यांचं नाव घेतलं, यांचं आम्ही घातलं. आम्हाला जेवढं लोकांनी सांगितलं, आमच्या सहकाऱ्यांनी माहिती आहे तेवढी नावं आम्ही दिलेत. आम्ही म्हणू शकलो असतो ना तटकरे होते तिथं म्हणून, संजय बनसोडे होते म्हणू शकलो असतो, बाबासाहेब पाटील होते म्हणू शकलो असतो. पण आमची अवलाद खोटं बोलणारी नाही. तुमची अवलाद खोटं बोलणारी आहे. तुम्ही या ठिकाणी बसून सांगितलं की आमच्या नेत्यांना अपशब्द वापरले, असंवैधानिक शब्द वापरला. एक शब्दही बोलला नाही आमच्या पोरांनी किंवा मीही बोललेलो नाही. कॅमेरे तुमचे त्या दिवशी याच्यापेक्षा जास्त होते. सगळं कॅमेरा टिपलेला आहे. त्या तटकऱ्यांना राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता गळ्यात गमजा घालून शिव्या घालत होता तिथं त्या वरच्या हॉलमध्ये. धाराशिवचा कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता. म्हणजे तुमचं म्हणजे लेकरून दुसऱ्याचा म्हणजे बाब्या. आपल्यावर हल्ला झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांना टेंडर दिली जाते 7-7 लाखांची. ठीक आहे ना. बक्षिसाचं वाटप झालेलं आहे. बक्षिसाचं वाटप झालंय, होऊ द्या. शेवटी पुरस्कार मिळालाच पाहिजे चांगल्या कामात. त्यांच्यासाठी ते चांगलं काम आहे.
नक्कीच जिथं जिथं शेतकरी अडचणीत राहील, जिथं शेतकरी विरोधी धोरणं सरकार राखते, त्याच्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीनं राहू. कोकणाचा राजीनामा होतच नाही. मग आता नेमकी खांदेबदल होणार अशी चर्चा होती, राजीनामा होते अशी चर्चा होती, मात्र तसं काही होताना दिसत नाही. आता नेमकी ठाम कशा पद्धतीने त्याला उत्तर देणार? नाही, आम्ही आता तेच सांगितलं की आमचा विश्वास उडाला ह्या लोकांवर. अजित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की शब्दाचा पक्का आहे हे मी महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु दादांनी सिद्ध करून दाखवले की ते शब्दाचे पक्के नाहीत. त्याच्यामुळे आता आमचा या लोकांवर विश्वास नाही. आम्ही निघालो आमच्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठीला. शेतकरी संवाद यात्रा आमची निघणार आहे. शेतकऱ्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेऊन सरकारच्या विरोधात एक मोठा आवाज महाराष्ट्रामध्ये उभा करायचा आहे. कृषी मंत्री पद बदलणं शेतकऱ्यांची भावना महाराष्ट्रातली समजून घ्यायला पाहिजे होती, अपेक्षित होतं, परंतु ते झालेलं नाही. मंगळवारपर्यंत वेळ दिला होता. मी मंगळवारी काहीच बोललो नाही, परंतु आज बोलतो की दादांनी शब्द पाळला नाही. दादाचा वादात झुटा निघाला. पुढची लढाई आम्ही ताकदीने लढू. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी माणिकराव कोकाटे ज्येष्ठ आहेत आणि ते असं देखील म्हटलंय, त्यांना समज द्यावी मात्र राजीनामा नको. अरे ज्येष्ठ बी म्हणता, पुन्हा समज बी द्यायला म्हणते. लहान लेकरू बिकरू आहे का ते समज द्यायला? ज्येष्ठ म्हणल्यानंतर दुसऱ्याला मार्गदर्शन करा ना तुम्ही. तुमच्या मंत्रिमंडळात तुम्हीच म्हणताय मंत्री चुकतायत, मग त्या कोकाट्याला मार्गदर्शनाच्या भूमिकेत ठेवा तिथं. व काय चुकतंय, रोज कुठला मंत्री चुकलाय तर त्यानं जाऊन त्या कोकाट्याकडे जाऊन बसलं पाहिजे, तासभर एक ट्युशन घेतलं पाहिजे, क्लास घेतला पाहिजे. ज्येष्ठ आहे ना, मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांनी. हाच म्हणतोय बा सरकार भिकारी आहे, ढेकळाचे पंचनामे करू का, त्याच्यानंतर शेतकरी माजुरी. चुकीचं आहे हे. सरकार पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं काम करते. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माझं सांगणं आहे, हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही लोक जवळ केले. तुमच्याही मंत्रिमंडळातले काही लोक चुकतायत. या सगळ्यांना असं हाकलून द्या. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विरोध तुम्हाला परवडणार नाही. आता ह्या लढ्यामध्ये 18 पगड जाती आहेत. तुम्हाला वाटलं पाठीमागच्या काळात एखाद्या जातीचं आंदोलन उभं राहिलं तर ते कसं बदलं, कुण्या बाजूला घेऊन जायचं आणि दुसऱ्या जाती आमच्या बाजूला करायच्या, ते होणार नाही. आता ह्याच्यात सगळे लोक आहेत. जमीन नसणारा, रोजानं जाणारा सुद्धा व्यक्ती या आंदोलनात उतरणार आहे, एक लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, सरकार कसं चाललं पाहिजे आणि चालवलं पाहिजे ही त्या पक्षाच्या आणि त्या सरकारच्या प्रमुख व्यक्तीचं काम असतं. त्यांनी ह्यांचे कपडे जरी काढून नाचले त्या सभागृहात तरी नवल वाटून येत. सभागृह म्हणजे ते आपण त्याच्याकडे उच्च दर्जाचं सभागृह आहे, राज्याचं एक न्यायालय असल्यासारखं आपण त्याच्याकडे बघायचं, पण त्याची पूर्ण गरिमा घालवून टाकली. कुस्तीचा आखाडा करून टाकला त्यांनी. आणि हे लोक भाषणात सांगतात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख साहेब, वसंतदादा पाटील यांचा वारसा आहे. ते फक्त बोलण्यापुरता आणि त्यांचे फोटो, हे फोटोकडे सुद्धा बघत नसतील त्यांच्या रोज. तिथं काय पद्धत लावली तुम्ही? तुमच्या सत्ताधारी आमदार एकमेकात मारामारी करतायत. तिथं कृषी मंत्री रमी खेळताना बसतोय, काही जण झोपा काढतायत, कॅन्टीनमध्ये मारहाण टावेलवर, बन्यांवर, तंबाखू खाणारे लोक काय दिसत आहेत. हे चुकीच्या पद्धतीने चाललंय राज्य. याच्यावरती शेतकऱ्यांच्या पोरांचा अंकुश इथून पुढच्या काळामध्ये मजबूतीने राहणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेचं मूळ पार्श्वभूमी काय आहे? तुम्हाला काय दाखवलं? आतापर्यंत काय बोललो मी? अजितदादांचा वादा खोटा असं दाखवून द्यायची ना तुमची बांधिलकी. नाही, मी तेच बोललो सुरुवातीला. अजित पवार हे राज्यासमोर उघडे पडले. शेतकरी चळवळी, छोट्या छोट्या सामाजिक चळवळी, या सगळ्या चळवळी सरकारला मोडीत काढायचे आहेत. एक लक्षात घ्या, काही ठेवायचं नाही. विरोधात बोलला की त्याला ठोकला. तो नवीनच एक सुरक्षा कायदा, जनसुरक्षा कायदा आणला, त्याच्या अंतर्गत सगळं संपवायचंय. आता छावा आणि शेतकरी संघटना आणि समविचारी पक्ष संघटना जे तुम्ही एकत्र करताय, म्हणजे तुमचा दौरे संपल्यानंतर मग छावा आंदोलनासाठी? नाही, त्याच्यात रणनीती ठरत जाणार आहे. एक लक्षात घ्या, आंदोलनाची दिशा आम्ही आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी करतोय. दौऱ्यातच तो आंदोलनाची घोषणा करत जातोय आणि ती तारीख आम्ही डिक्लेअर करणार आहे पुढची. नेमकं 19
ऑगस्टच्या आधी तारीख declare करणार आहेत का हो, नाही? 29 ऑगस्टच्याच अगोदर होईल. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीचं डिस्टर्ब होणार नाही. शेवटी तोही विषय महत्त्वाचा आहे मार्गी लागणं, आणि हा या दोन्ही विषय आम्ही बरोबरीने चालवणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.